आज संभाजीनगर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय गोकुळ सेठ राजपूत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सन्माननीय राज्यपाल महोदय महामहिम आदरणीय हरिभाऊजी बागडे साहेबांचे मनापासून आभार मानतोय। त्याच पद्धतीने या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपानजी भोमरे साहेब, दुसरे आमचे खासदार आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, या तिघही नेत्यांनी मला या निवडणुकीमध्ये त्यांचा विचारविनिमय घेऊन मी एक नाव काही दिले आणि त्याला त्यांनी संमती दिली। त्यामध्ये गोकुळ सेठ गेल्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये हे उपाध्यक्ष आज जे आहे आमचे हे त्यावेळेस पडले होते। आज दोन्हीही मित्र दोघांनाही काम करण्याची संधी आज जिल्ह्याच्या सर्व नेत्यांच्या संमतीने झाली। त्याबद्दल आता ही जी इमारत आहे जुनी आहे, याला मी आत्ताच त्यांनी एक मीटिंग तात्काळ उपाध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय घेतील आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, या तिघांच्या वतीने मी गवाही देतो का मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी आहे आणि त्याचा सोनं करण्यासाठी अजून आमच्याकडे 43 दिवस बाकी आहे। या 43 दिवसामध्ये नवीन भव्य अशी इमारत, खाली शॉपिंग सेंटर, वरती अनेक कार्यालय, यांचा कार्यालय, असं करून काही इथं यांची मागणी आहे काही कोपऱ्यामध्ये महसूलची जमीन आहे, ती जमीन यांना द्यावी जेणेकरून याच्या उत्पन्नावर जो काही उत्पन्न निघेल त्याच्यावर खर्च निघेल आणि शेतकरी बांधवाला कमीत कमी शेतकरी बांधवाला 2 रुपये लिटर मागेही आपण वाढवून दिलं। ते काही रुपया 2 रुपये किती देऊ शकतात त्यांची शेवटी ते तपासून घेतील आणि ह्या सर्व कामामध्ये सरकारच्या वतीने जी काही मदत लागेल ती मी करल। आणि मला वाटतं का ह्या 2.5 वर्षामध्ये आपला जिल्हा दूध संघ जसा गेल्या 2 वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर 4 कोटी काही रुपये नफ्यामध्ये आहे आणि त्यामध्ये चेअरमन हरिभाऊजी बागडे असतील, व्हाईस चेअरमन आमचे दिलीपरावजी यांनीही महत्त्वाची भूमिका दोघांनी केली आणि सर्व संचालक मंडळांनी त्यांना साथ दिली। या संचालक मंडळाचे बी मी मनापासून आभार मानतोय आणि भविष्यामध्ये हा दूध संघ आपल्या शेतकरी बांधवांचा पवित्र मंदिर आहे। या मंदिरामध्ये समारताना अडचणी येऊ शकतात, पण तो सर्व अडचणी महाराष्ट्र सरकारकडून त्यांना मदत केली जाईल अशी गवाही देतो आणि त्यांना शुभेच्छा देतोय। एक दोन महत्त्वाचे राजकीय प्रश्न आहेत, त्यामध्ये काल तुमचे सहकारी मंत्री आहेत तानाजी सावंत, ते असं म्हणाले की मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत बसलं तरी बाहेर आवल्यावर उलट्या होतात, असं त्यांचं विधान आहे। नाही, खरं म्हणजे ते काय बोलले मला माहीत नाही, ज्यांचा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सर्वाला विश्वासात घेऊन काम करतात, सर्वाला सन्मान देतात। ते देवेंद्रजीचाही विचार विनिमय करून निर्णय घेतात आणि अजितदादाचाही शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी ते पाळतात। एखादे मंत्री महोदय इंडिव्हिज्युअल काय बोलले मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, परंतु या सरकारमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं, एकत्रित येऊन अनेक निर्णय घेतले, तर यामध्ये आपण शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दलित, पीडित प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहे। मी काल दिवसभर संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा अधिकारीने लाडली बहीण ही योजना असेल किंवा ज्या शासनाचा अनुदान ज्याला दिला जातो तो शासनाचा अनुदान कोणत्याही बँकेमध्ये तो खाता लॉक करू नाही, त्या खात्यामध्ये पैसे जे दिलेले अनुदान म्हणून त्याचा कर्जामध्ये वरती करू नये असा आदेश दिला। त्यानंतर महापालिकेत बसलो, महापालिकेत 5 दिवसापासून पाण्याची अडचण या शहरामध्ये होती, त्याची माहिती घेतली, आढावा घेतला आणि 822 कोटी रुपये जे महाराष्ट्र सरकारचा GR ते सन्माननीय या संभाजीनगरचे आयुक्त महोदय जी श्रीकांत यांना दिला आणि तात्काळ याचा जो 78% कामं प्रगतीपथावर आहे, उर्वरित कामं तात्काळ करावी आणि येणाऱ्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 24 तास पाणी कसं मिळेल त्याचं नियोजन बसून केलं। किती पाणी MLT आपल्याकडे येतोय, किती आपण वितरित करतोय, कोणत्या दिवशी करतोय आणि ह्या ज्या आता पाण्याच्या टाक्याचा नवीन काम चालू आहे तो किती दिवसांमध्ये त्याचाही आढावा घेतला। काही अनेक उद्यानं
अनेक शहरामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणि नाविन्यपूर्ण जो काही प्रयोग करू लागले, जी श्रीकांत त्याला लोकांचा विश्वासात घेऊन काही ठिकाणी त्यांनी खंत माझ्याकडे व्यक्त केली का त्यांच्या शाळा असतील, काही ठिकाणी ओपन स्पेस असतील, त्याचा दुरुपयोग होतो आहे. तर त्याचा सदुपयोग व्हावा आणि चांगल्या पद्धतीचा नशाखोरीच्या विरुद्ध लढा लढण्याचा त्यांनी जो संकल्प केला, त्यालाही मी सांगितलं की आमच्या शहरामध्ये कोणतीही नशाखोरी होणार नाही, शहराच्या चारही बाजूला काही होणार नाही, याची दक्षता निश्चित घेतली जाईल. नाही, आता याच्यावर निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. आमच्या पक्षाचे प्रमुख, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचा सर्वांचा अधिकार बोलण्याचा, त्यांचा आदेश जे दिलं त्याचा पालन करण्याचा अधिकार मुख्यमंत्री महोदय आदेश देतात आणि आम्ही मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी त्याची अंमलबजावणी करतात. म्हणून मला असं वाटतं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर जे काही भाष्य करायचं आहे ते करतील. माझ्यासारख्या एखाद्या मंत्र्यांनी दुसरा मंत्री, एक पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध बोलणं सोयीस्कर होणार नाही. डिसेंबर महिन्याची होती पाणी पुरवठा करण्याची, ही डेडलाईन वाढतच चाललेली आहे. एक महिना, 2 महिने. नाही, 1 महिना यासाठी की सातत्याने पाऊस चालू आहे आणि तुम्ही बघतात का, मला वाटतं का या 45-42 दिवस कमी जास्त पाऊस पडल्यानंतर जो विहिरीचं काम, आपला मोठा एक सॅमचं काम तिथे चालू आहे, त्या कामामध्ये थोडाफार उशीर म्हणून मी डिसेंबर ही डेडलाईन पक्की आहे. परंतु 1 महिना मला कॉन्ट्रॅक्टरशी मी काल जी चर्चा केली, त्यांच्या डिझायनर करणारे इंजिनियर या सर्वांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं का जानेवारीपर्यंत हे काम होईल आणि 26 जानेवारीच्या अगोदर या शहराच्या, संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पाणी देताना कुठेही एक एरिया चांगला माझा आहे, दुसरा एरिया तुमचा आहे असं न करता सर्वसामान्य, गरीब असेल श्रीमंत असेल, त्याला पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम जानेवारीपर्यंत होईल. राष्ट्रवादीचा सर्वे समोर आलेला आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात कमी 30 ते 35 जागा दाखवल्या. कुठेतरी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे का काँग्रेसचा? बस सर्वे काही झाला, सर्वे काही आला तरी अंतिम सर्वे हा जनता जनार्दन आणि मतदारांचा असतो. गेल्या लोकसभेचा जो सर्वे होता, तुम्हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला दाखवलं होतं. मी त्यावेळेसही बोललो का अंतिम सत्य हे आहे का काय होणार आहे, काय नाही होणार आहे, आणि तसंच झालं. म्हणून जनता जनार्दनाचा सर्वे जो असतो हा झिकझॅक सर्वे करणं, काही मोजक्या लोकांचा सर्वे करणं आणि सर्वसामान्य गरिबाचे मतं त्या मतदानाच्या मशिनापर्यंत जाऊन बटन दाबणं आणि त्यानंतर जे उत्तर येणं. आता मी कालच विधान केलं का मी गेल्या वेळेच्या पेक्षाही आता 1,40,000 मताने, मलाही तो सर्वेच आहे. सर्वे खरा निघतो खोटा निघतो ते पुढच्या गोष्टी आहे, परंतु आत्मविश्वास जरूर माणसाचा वाढतो. त्यामध्ये त्या दोघांचा तिघांचा काय मॅच फिक्सिंग आहे मला काही कळत नाही. का सर्वेमध्ये ही मॅच फिक्सिंग कदाचित असेल तर याचा अर्थ जी काही महाविकास आघाडी आहे याच्यामध्ये तवीपैकी तेरी और तगारीपैकी मेरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असा आरोप केला आहे की त्यांना जागा वाटपामध्ये कमी जागा मिळावी म्हणून अशा पद्धतीचा हा सर्वे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केला असा. नाही, मला असं वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय जे बोलतात ते सत्य समजून माझ्यासारख्या मंत्र्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये मी जे काम करतोय ते माझे ज्येष्ठ आणि मुख्यमंत्री म्हणून आमच्या पक्षाचे प्रमुख आहात, त्यांनी जे बोललं ते सत्य आहे आणि पुढच्या भविष्यामध्ये त्यांची ही सत्यता खरी ठरेल आणि तुम्हालाही भविष्यामध्ये पाहायला मिळालं. दूध अनुदानाचे 5 रुपये भेटले नाहीत अशी शेतकऱ्यांची बऱ्याच जणांची तक्रार आहे. नाही, मला असं वाटतंय की दुधाचे जे अनुदान आहे अनेक लोकांच्या खात्यावर गेलेले आहे. जे काही राहिलेले असतील, मी निश्चित आता हे नवीन संचालक मंडळामध्ये जो एक त्यांनी नवीन चेअरमन नेमला ते त्यांची मिटिंग घेतील आणि त्यांच्या अडीअडचणी असेल, शेतकरी बांधवाला 5 रुपये अनुदान मिळाला नसेल तर ते देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल याची ग्वाही देतो. नाही, मला असं वाटतंय का शेतकऱ्याकडं जिल्हा दूध संघाच्या किती लोकांना मिळाला, तुम्ही किती लोक राहिले असतील याचा एम डी साहेबाकडून त्याचा आकडा आपण आत्ताच मागून घेऊ कि टोटल शेतकरी दूध के कितने किसान हैं और कितने किसानों को 5 रुपए की हमने मांगनी की है और कितने को मिले और नहीं मिले. 15,000 के आसपास सर हमारे किसान. अच्छा, और मिले कितने लोगों को? सबको मिल रहा है, कुछ जो नहीं दे पाते थे उसके कारण. मेरे हिसाब माझ्या माहितीप्रमाणे आताच आपल्या MD साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 15,000 पात्र शेतकऱ्यांची
यादी यांनी पाठवली. त्या यादीच्या नुसार अनेक लोकांना मिळाले. जे राहिलेले असतील त्यांनाही निश्चित शेतकरी बांधवांना महाराष्ट्र सरकारने काही जाचाकाठी तुम्हाला वाटत असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबाला बोलून आपण तेही शिथिल करू, जेणेकरून शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसा जायला पाहिजे. मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यमंत्रिमंडळाची विरोधकांचं म्हणणं की गेल्या वेळेस बैठकीत 6,000-60,000 कोटींची घोषणा केली, अजूनपर्यंत कवडी मिळालेली नाही. मग पुन्हा हा बैठकीचा घाट नक्की कशासाठी, काय दाखवायचं? नाही, मला असं वाटतंय का विरोधी पक्षाच्या लोकांचा कामच आहे विरोधला विरोध करणे. परंतु या राज्याचे मुख्यमंत्री ज्या ज्या वेळेस निर्णय घेतात त्याची अंमलबजावणी मला वाटतंय का बऱ्यापैकी झालेली आहे. जी झालेली नाही आहे त्याला लाडली बहीण नावाची एक योजना आम्ही आणली. त्याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयाचं नियोजन केलं. शेवटी कुठंतरी कट कमी जास्त लागू शकतात, परंतु मराठवाड्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता आमचे जे लोकप्रतिनिधी आहे विविध पक्षामध्ये असेल, विरोधी पक्षही त्यामधला एक पार्ट आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधी हे दोघंही एकत्रित येऊन मराठवाड्याच्या विकासासाठी ज्या ज्या घोषणा झालेल्या आहेत त्याच्या अंमलबजावणी करण्याचा मी प्रयत्न करेन. बैठकसाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या मीटिंगचा प्रोसिडिंग आम्ही कालच त्याची 2 तास मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर कोणते आपल्या जिल्ह्यासाठी अंमलबजावणी झाली, मराठवाड्यासाठी जे ज्या घोषणा केल्या होत्या त्याचं पुढचं काय झालं याच्यासाठी कमिशनर साहेबाला याच्यासाठी माहिती घ्यायला लावली. आता कमिशनर महोदय 2 दिवसामध्ये मला तात्काळ ती माहिती देतील आणि जे काम झाले, जे काही निधी वितरित झाला, ज्यांचे टेंडर प्रोसेस झाले, काही प्रगतीपथावर आहे, काही कामं टेंडर प्रोसेसला आहे आणि काही कामं राहिले असतील तर त्याला निश्चित त्या ठिकाणी सप्टेंबरच्या मीटिंगची तयारी आम्ही करू लागलो. मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली. आता अंतिम तारीख देणं, अंतिम मीटिंग घेण्याचा अधिकार तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे. आता हे सर्व झालं तरीही मराठवाड्याला न्याय मिळावं, मराठवाड्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्याला न्याय मिळावा ही माझी प्रयत्न असेल. जी नाही, आताही मुक्कामाने मला वाटतं मुक्कामाने मुख्यमंत्री महोदय 16ला येतात. 16ला काही काम काही चर्चा, काही ठिकाणी उद्घाटनं, काही भूमिपूजनं आणि काही ठिकाणी व्हिजिट देतात मुख्यमंत्री आणि मुक्कामाने राहतात आणि 17ला झेंडावंदन केल्यानंतर मीटिंग करून आणि परत जातात. कर्जमाफी जी आहे, कर्जमाफी दोन वेळेस नाव घेतलं, कसं त्यांना म्हणत होतं कल्याणकारीसाठी काही झालंय का? एक लक्षात घ्या का प्रश्न असा असतो का संदीपानजी भुमरे साहेब या जिल्ह्याचे खासदार आहेत, कल्याणरावजी बी दुसरे खासदार आहेत आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी बोलू लागलो का बोरसे साहेबाच्या बद्दल मी नाव यासाठी घेतला का त्यांची इच्छा होती का त्यांना बनवावं, परंतु शेवटी आमचं काम आहे त्यांना बनवायचं. ज्यांचं काम होतं आमचं काम आहे बनवायचं आणि आम्ही त्यांचा मनवण्यामध्ये यशस्वी झालो आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. आज खरं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा आता केंद्र सरकारशी चालू आहे. शेवटी निधीचा प्रश्न आहे, पैशाचा प्रश्न आहे आणि जो पैसा किती लागणार आहे याची तपासणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिला का आपण 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली, 2 लाखापर्यंत केली तर किती पैसे लागतात ते पाहून केंद्र सरकारकडे काही प्रस्तावाची चर्चा निश्चित करणार आहे. शेवटी मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे असतं शेतकऱ्याच्या मनामधल्या गोष्टी कार्यकर्ता आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा कर्तव्य आहे का शेतकरी बांधवाला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारने मिळून काही काम, काही निधी, काही त्यांना माफी, काही त्यांना प्रोत्साहन देता येईल का याच्याबद्दल अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.